गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्यम्। हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव 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 श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। पुंडलिक वरदेव हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय। सच्चिदानंद रामदास भगवान की जय। अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। परमेश्वराची अनुभूती झाल्यावरही जर साधकाने साधना सोडून दिली तर त्याचे पतनच होते। म्हणून आपण पुंडलिकाचे एक चरित्र पाहूया। पुंडलिकाची अविराम मातापित्याची सेवा पाहून द्वारकाधीश भगवान गोपालकृष्ण त्याला दर्शन देण्यासाठी पंढरपूरला आले। आई आणि वडील दोघेही महारोगाने पीडित होते। त्यांचे स्वभाव चिडचिडे झाले होते, तरी पुंडलिक मनोभावाने त्यांची सेवा करीत असे। अनेक वेळा आई वडील त्याचा अपमान करीत, तरीही तो मोठ्या नम्र भावाने त्यांची सेवा करीत असे। भगवंताने अंगणात येऊन पुंडलिकाला हाक मारली, पुंडलिक, तुझी मातापित्याची सेवा पाहून मी प्रसन्न झालो आहे व तुला दर्शन देण्यासाठी येथे आलो आहे। पुंडलिक, देवा, आता तर मी आई वडिलांची सेवा करीत आहे, म्हणून आपण थोडा वेळ बाहेरच थांबा, असे पुंडलिक म्हणाला। माझी सेवा संपल्यानंतर मी आपल्या दर्शनासाठी बाहेर येईन। पुंडलिकाला वाटत होते की मातापिता तर देवापेक्षाही श्रेष्ठ आहेत, त्यांची सेवा घडली म्हणून तर देव प्रसन्न होऊन दर्शन देण्यासाठी आले। जर साधन हातात आहे तर साध्य कुठे पळून जाईल। सुख संपत्ती मिळाल्यावरही देवाचे भजन सोडू नका। तोच खरा भक्त की जो देवालाही प्रतीक्षा करायला लावू शकतो। भगवंताला उभे राहण्यासाठी पुंडलिकाने एक वीट दिली आणि तिच्यावर उभे राहण्यास विनविले। पुंडलिकाला बाहेर येण्यास उशीर झाला। देव थकून गेले म्हणून त्यांनी कमरेवर हात ठेवले। भगवंताच्या या स्वरूपाचा अर्थ असा आहे की जो त्याच्या चरणांचा आश्रय घेतो त्याला भवसागर कमरे इतकाच खोल असतो, नाहीतर इतर आजवर न जाणो कितीतरी जीव बुडून गेले असतील। माता पित्यांची सेवा पूर्ण झाल्यानंतर पुंडलिकाने बाहेर येऊन देवाचे दर्शन घेतले। त्याला प्रत्यक्ष भगवंत भेटले, तरी त्याने आपली साधना सोडली नाही। जर साधन सुटेल तर देव गुप्त होतील। रासक्रीडेच्या वेळी गोपींच्या मनात अभिमान उत्पन्न झाला आणि श्रीकृष्ण अदृश्य झाले। अभिमान जागताच साधना उपेक्षित होत असते। गोपींना वाटले की तसे तर श्रीकृष्ण आमच्या सौंदर्यावर लुब्ध होते, पण आसक्त नसल्याचा देखावा ते करीत होते। भगवंत अंतर्धान पावले, पण ते तेथेच होते, पण गोपी त्यांना पाहू शकत नव्हत्या। भगवंत त्यांच्या हृदयात समाविष्ट झाले होते। गोपी त्यांना बाहेर शोधित होत्या, म्हणून गोपींना ते दिसू शकले नाहीत। ईश्वराला जाण्या येण्याच्या क्रियेचे बंधन नसते, कारण तो सर्वव्यापी आहे। तसा तर ईश्वर तुमच्याजवळच आहे, पण वासनांच्या आच्छादनामुळे तो दृष्टीस पडत नाही। ईश्वर तर सर्वांच्या हृदयात आहे, मग तो त्यांना का दिसत नाही?
जीव जोपर्यंत भगवंताला पाहू इच्छित नाही तोपर्यंत भगवंतही त्याच्याकडे लक्ष देत नाही. भगवंत सर्व जीवांना म्हणतो, मी तुम्हाला आपलेसे करण्यास तयार आहे, पण तुम्ही माझ्याकडे या. गोपीप्रमाणे जीव बाहेर आनंद शोधतो, आत नाही. म्हणूनच तर जीवाला आनंद मिळत नाही. जर तुम्हाला स्त्री, धन, वस्त्र इत्यादी वस्तूमुळे आनंद होत असेल तर त्यांच्या वियोगाने दुःख पण होईल. आनंद आपल्या स्वाधीन पाहिजे, पराधीन नको. पराधीन आनंद दुःखदायी असतो. म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून जो आनंद असतो तो आनंद दुःखदायी असतो. दृष्टी अंतर्मुख करून परमात्म्याला आपल्या हृदयातच पहा. एक भगवानच आनंदरूप आहे. हे सारे विश्व दुःखरूप आहे. गीतेनेही या विश्वाला अनित्यम असुखम म्हटले आहे. वियोगाचा अर्थ आहे विशिष्ट योग. बहिरंगात वियोग आणि अंतरंगात संयोग. गोपींचे मन श्रीकृष्णात होते. वृत्ती कृष्णाकार झाल्यामुळे बाहेर वियोग व आत संयोग होता. सख्या वनातील पानापानांना एकेका फुलाला कृष्णाचा पत्ता विचारित होत्या. आमचा श्यामसुंदर तुम्हाला दिसला असेल तर सांगा ना. वियोगामुळे गोपी इतक्या वेड्या झाल्या होत्या की त्यांना हेही कळत नव्हते की फुले, पाने, झाडे ही तर जड आहेत, ते कसे बोलतील. व्याकुळ गोपी श्रीकृष्णाचे अनुकरण करीत होत्या. विरही गोपींची दशा तर पहा. त्या म्हणतात, लाली मेरे लाल की जित देखूं तित लाल, लाली देखन मै गई, मै भी हो गई लाल. अगं सखे, मीच तर आहे कृष्ण. जीव प्रभुमय होणे हीच तर होय ध्यान व भक्तीची पराकाष्ठा व फलई. ध्यान करता करता संसाराचे विस्मरण होत असते. ध्यानात तन्मयता झाल्यानंतर मी पण नष्ट होते आणि ध्याता, ध्यान व ध्येय एक होतात. हीच तर होय मुक्ती. गोपी श्रीकृष्णाचे चिंतन करता करता म्हणत होत्या, अगं सखे, मीच तर आहे कृष्ण. कृष्णोहम पश्यत गती, मीच तर आहे श्रीकृष्ण. प्रथमतः गोपी आपल्याला स्वतःला कृष्णाची दासी म्हणून घेत होत्या. प्रथम दासोहम होते, आता कृष्णोहम झाले. ध्यानात तन्मयता झाल्यानंतर गोपी सर्वांमध्ये कृष्णाचे दर्शन करू लागल्या. सर्व देवांनी वाहनासाठी पशुपक्ष्यांचीच निवड का केली. पशुपक्ष्यांनी माणसाने देव पाहावा म्हणून प्रथमतः सर्वातच ईश्वराची भावना करावी. मै सेवक सचराचर रूप स्वामी भगवंत. सर्वांमध्ये ईश्वर पाहणारा स्वतःच ईश्वर रूप होतो. त्या गोपींचे तोंडही श्रीकृष्णाच्या मुखासारखे तेजस्वी झाले. जीव त्या व्यक्तीचे सतत ध्यान करीत असतो. त्या व्यक्तीची छायाकृती त्या जीवाच्या मुखावर प्रतीत होत असते. एका गोपीला बाळकृष्णाचे रूप घेऊन कालिया नागाचे दमन करण्याची इच्छा झाली. दुसरी गोपी नाग बनली. पहिली कृष्ण बनलेली गोपी दुसऱ्या नाग बनलेल्या गोपीच्या डोक्यावर चढून म्हणू लागली, दुष्टा, कालिया, निघून जा येथून. मी दुष्टांच्या दमनासाठीच अवतरलो आहे. ही तर रासाची कथा आहे. साधारण वक्ता व श्रोता या कथेचा अधिकारी असू शकत नाही. शुकाचार्यांच्या केवळ दर्शनाने स्वर्गातील अप्सरांचा काम नष्ट झाला. शुकदेवांना अप्सरात स्त्रीत्वाचे नव्हे तर परब्रह्माचे दर्शन घडले होते. ब्रह्मज्ञानी होणे सोपे आहे, पण ब्रह्मदृष्टी असणारा महात्मा मिळणे दुर्लभ. ब्रह्मज्ञानी होणे सोपे आहे, पण ब्रह्मदृष्टी असणारा महात्मा मिळणे दुर्लभ. ज्याचा काम नष्ट झाला आहे, ज्याचे देहभान सुटले आहे, ज्याची लंगोटीही गळून पडली आहे, असा महात्मा महायोगी या कथेचे वक्ते आहेत. गोपी भागवत स्वरूप झाल्या. राधा व कृष्ण एकच आहेत. ते दोघे अभिन्न आहेत. सूर्य व त्याची प्रभा यांच्याप्रमाणे कृष्ण व राधा एकच आहेत. ते दोघे कधीही वेगळे होऊ शकत नाहीत. हा विरह म्हणजे एक प्रकारची लीलाच म्हणावी. अंतर्धान होताना श्रीकृष्णाने राधेला सोबत नेले. चालता चालता राधा थकली. ती कृष्णाला म्हणाली, माझ्याने आता चालवत नाही. जर तुला गरज असेल तर तू मला आपल्या खांद्यावर घे. कृष्णाने तिला खांद्यावर बसवले आणि स्वतः अंतर्धान पावले. राधा एका झाडाच्या फांदीला धरून
लटकून राहिली होती. राधेचा अभिमान नष्ट करण्यासाठी असे केले गेले. तसे तर राधा अभिमानी होऊच शकत नाही. ही तर एक प्रकारची लीला होय. अभिमानी जीव त्या राधेप्रमाणे अधांतरी लटकत राहतो. अभिमान हा माणसाचा शत्रू असून तो आपल्यासोबत दुसऱ्या कित्येक दुर्गुणांनाही घेऊन येत असतो. अभिमानामुळे जीव दुःखी होतो. दैन्य येणे सोपे नाही. जेव्हा माणूस गर्वाने चढतो तेव्हा त्याला कर्कश शब्द भडकवीत असतात. ईश्वराच्या चरणांशी पडून राहा, म्हणजे मनात कोणताच विकार उत्पन्न होणार नाही. श्रीकृष्णाने राधेचा मोठ्या प्रमाणात आदर केला. आपल्या सोबत तिला नेले, त्यामुळे तिला गर्व चढला. बहुमान होण्याने जीव मोठा अभिमानी होत असतो. मान धन वगैरे प्राप्त झाल्यावर तर जीव अधिकच नम्र व्हायला हवा. कृष्ण गुप्त झाले तेव्हा राधा रडू लागली व तिला पश्चाताप झाला. हे नाथ, हे कृष्णा, दर्शन द्या असे म्हणू लागली. प्यारे दर्शन दिजो आये, तुम बिन रहो न जाय. दे बिन कमल, चंद बिन रजनी, ऐसे तुम देखा बिना सजनी. आकुल व्याकुल फिरू, रैन दीन विरह कले जो खाय. दिवस न भूक निंद नहीं रैना, मुख सुह कहत न आवे बैना. कहाँ कहूँ कुछ कहत न आवे, मिलकर तप न बुझाए. क्यों तरसाओ अंतर्यामी, आए मिलो कृपा कर स्वामी. मेरा दासी जन्म जन्म की, पड़ी तुम्हारे पाय. राधा पश्चाताप करीत रडत रडत कृष्णाचा धावा करीत बेशुद्ध झाली. कृष्णाचा शोध करीत काही गोपी निघाल्या होत्या. त्यांना राधा बेशुद्ध स्थितीत आढळली. ज्ञान मार्गात ध्यान प्रधान आहे. भक्ती मार्गात भगवंताचे गुणगान भजन कीर्तन प्रधान आहे. आपले दोष निवेदन करीत करीत प्रभूचे गुणगान कराल तर प्रभूला तुमची दया येईल. माधव गानप्रिय आहे. एकदा वैष्णवांना आढळले की जगन्नाथाचे नवे नवे कपडे रोजच्या रोज फाटून जातात. भक्तांनी देवाला कारण विचारले. जगन्नाथ म्हणाले, गीत गोविंदाचे गायन करीत एक मुलगी वनात फिरत आहे. ते गीत ऐकण्यासाठी मी तिच्या मागोमाग काट्याकुट्यातून फिरत असतो, त्यामुळे माझे कपडे फाटतात. भगवंत भागवतात म्हणतात, मी आपला निष्काम भक्तांच्या मागे मागे फिरत असतो. हेतू हा की भक्तांचे चरणरज आपल्या अंगावर उडावेत. विरह व्याकुळ गोपी श्रीकृष्णाचे गुणगान करू लागल्या. हेच होय गोपी गीत. गोपींना वाटले की यमुनेच्या काठी जाऊन स्तुती केली तर श्रीकृष्ण अवश्य प्रकट होतील. गोपी गीताचा पाठ तर सर्वच करतात, पण गोपीच्या भावाने गोपी गीताचा पाठ केला पाहिजे. ईश्वर प्राप्तीसाठी व्याकुळणाऱ्या जीवाला या जगात कुठेही चैन पडत नाही. अत्यंत आर्त स्वराने जर भगवंताला हाक माराल तर तो येऊन भेटेल. अत्यंत आर्द्रतेने गोपी गीत गायले जावे. दिवसातून 3 वेळा स्तुती करा. गोविंद दामोदर स्तोत्रात म्हटले आहे, सुखावसाने दुःखावसाने आणि देहावसाने स्तुती करा. दुःखाच्या प्रसंगी असा विचार करा की दुःख पर्वता एवढे मोठे असते, पण तुमच्या पापांच्या प्रमाणात अपेक्षेपेक्षा देवाने कमीच सजा दिली आहे. गोपी गीताचा छंद आहे इंदिरा. इंदिरा म्हणजे लक्ष्मी. गोपी लक्ष्मी स्वरूप होत, म्हणून गोपी गीत इंदिरा वृत्तात रचले आहे. सख्या भगवंताची स्तुती करताहेत. कन्हैया, तुझ्यामुळेच तर आमची व वृंदावनाची शोभा वाढली आहे. पूर्वी येथे सौंदर्य नव्हते. नाथा, तुमच्या आगमनाने व्रजभूमी शोभायमान झाली आहे. जे ते धिकम जन्मना व्रजाहा. मानव शरीरच जर व्रज आहे, तर या शरीर व्रजभूमीत प्रभू प्रकट होतील तर त्याची शोभा आणखी वाढेल. तिची किंमत अधिक वाढेल. तिचा जय जयकार होईल. व्रज शब्दाचे अर्थ असे आहेत, व्रजती भगवत समीपम स व्रजाहा, ते जन्मना व्रजाहा अधिकम जयती. देवाजवळ नेण्यात जो आम्हाला सहाय्य करतो तो व्रज होय.
त्या दृष्टीने हे शरीरही तर व्रजच होय. या शरीराची शोभा वस्त्राभूषणांनी नव्हे तर भगवत भक्तीनेच वाढत असते. नाथ, आपल्यामुळेच व्रज शरीराची शोभा आहे. आपण प्रकट झाल्यानंतरच आमची शोभा वाढली. शरीर सिंहासनावरून जेव्हा काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर निघून जातील तेव्हाच परमात्मा धावत येतील. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते. ज्या वेळेला काम, क्रोध, लोभ आपल्या देहातून निघून जातील तेव्हाच तिथे भगवंत स्थापित होतील. तुकाराम आणि मीराबाईंचा आजही जय जयकार होत आहे, कारण त्यांच्या शरीर व हृदयात विकारांनी प्रवेशच केला नव्हता. त्यांनी आपले शरीर व हृदयच व्रज बनवले होते. मोठमोठ्या सम्राटांचा जगाला विसर पडेल, पण शंकराचार्य, वल्लभाचार्य, मीराबाई, तुकाराम, नरसिंह मेहता इत्यादिकांना कोण विसरेल. या महापुरुषांनी आपल्या शरीर हृदयात, आपल्या हृदय गोकुळात श्रीकृष्णांचा निवास केला होता. जगद्गुरु शंकराचार्यांसारखा ज्ञानी आजपर्यंत कोणी दुसरा झाला नाही. ते सुद्धा आपल्या हृदयात श्रीकृष्णाला धारण करीत असत. कृष्णा, आम्ही तर केवळ तुझ्या प्रित्यर्थ जगत आहोत. तुझ्या विना काळ आम्हाला त्रस्त करतो. नाथ, तशी तर आम्हाला कोणतीच गरज नाही. तरी पण शरणागताचे रक्षण करणे हा काय तुझा धर्म नाही? शरणागताची उपेक्षा करू नकोस. कोणत्याही वस्तूत आम्ही तुझाच शोध घेत असतो. त्वाम विचिन्वते. भक्त तर सर्वत्र एका ईश्वराचाच शोध घेत असतो. त्वाम श्रीकृष्ण सर्वत्र विचिन्वते. सर्वांमध्ये जो ईश्वराचा शोध घेतो तो गोपी होय. हे नाथ, आम्ही आपल्या दासी आहोत. आम्ही तुमच्या आहोत. दिक्षु तावकाहा, आम्हाला दर्शन देण्याची कृपा करा. पहिला श्लोक प्रभूच्या गुणगानाचा, कीर्तन भक्तीचा आहे. प्रभूच्या दर्शनाची अपेक्षा आहे म्हणून त्यात दर्शन भक्ती आहे. केवळ प्रभू प्रित्यर्थच प्राण धारण केले आहेत म्हणून आत्मनिवेदनही त्यात आहे. दैत शब्दावरून सख्य, आपकी शब्दावरून दास्य आदी साधना रूप भक्तीचे भेद सूचित केले आहे. हे नाथ, आपण अजामेळासारख्या पापी जीवावर देखील कृपा केली आहे, तर काय आमच्यावर करणार नाही? काय आम्हाला दर्शन देणार नाही? हे नाथ, आपले चिंतन करीत आम्ही रात्री बेरात्री अंधारात काटेरी रानावनात भटकत आहोत. आमची उपेक्षा करणे तुम्हाला शोभत नाही. हे नाथ, आम्ही आपणाकडे काही मागत नाही. आम्ही तर आपल्या बिनपगारी दासी आहोत. आमची निष्काम भक्ती आहे. ते शुल्कदासिका. या गोपींच्या निवेदनात आत्मतिरस्कार नाही तर दिनभाव आहे. त्या म्हणतात, आपल्या नेत्र कटाक्षांनी आम्ही विद्ध झालो आहोत. नेत्रबाणांनी केला गेलेला हा वधच तर होय. आम्ही आता समजलो की आपण दयाळू नाही, आपण निष्ठुर आहात. यशोदा माता भोळी आहे. तिचा एकही सद्गुण आपल्यात उतरला नाही म्हणूनच आपण आम्हाला त्रस्त करीत आहात. यात काही आश्चर्य नाही. लाला, तू माखण चोर आहेस. आमची मनही तू चोरली आहेस आणि आता आम्हाला दूर करण्याचा तुझा इरादा आहे. कृष्ण म्हणतो, मी तर चोर आहे, मग मला का बोलाविता? चोराशी कुणी मैत्री करतो का? गोपी म्हणतात, चोरी करण्यासाठीच तर आम्ही तुला हाक मारित आहोत. तू तर चोरी करतोसच, पण तुझे डोळे देखील चोर आहेत. यमुनेच्या विषारी पाण्यापासून, अजगराचे रूप घेतलेल्या आगासुरापासून, इंद्राच्या वृष्टीपासून, विजांच्या कडकटापासून, मेघांच्या गडगटांपासून, दावानलापासून, वृषभासुरापासून, वामासुरापासून, सर्व प्रकारच्या भयांपासून तुम्ही आमचे वारंवार रक्षण केले आहे. मग कृष्णा, तू आज असा निष्ठुर का झाला आहेस? जर आम्हाला मारायचेच होते तर त्या आपत्तीपासून आमचे रक्षण का केलेस? जर आम्हाला मारायचेच होते तर प्रथम लळा का लावलास? कृष्णा, तू कालिया नाग, आगासूर, बकासूर इत्यादी राक्षसांपासून आमचे रक्षण केलेस व आज विराहासुराकडून आम्हाला मारू इच्छितोस. त्या कालिया नागाच्या विषापेक्षाही हे विरहविष अधिक धाक आहे. आता सण होत नाही. दर्शन दे काना, दर्शन दे.
जर तू आम्हाला दर्शन देणार नाहीस तर आम्ही सर्वांना सांगू की कन्हैया नंद यशोदेचा पुत्र नाही, तू कोण आहेस हे आम्ही जाणतो. कृष्ण म्हणाला, जरा मला तर सांगा की मी कोण आहे. गोपी ज्ञानीभक्त होत्या म्हणून परमेश्वराचे खरे स्वरूप त्या जाणत होत्या. त्या म्हणू लागल्या, कृष्णा, आम्ही तुला चांगल्या रीतीने जाणतो व जाणूनच तुझ्यावर प्रेम करतो. सर्वांच्या हृदयात अंतर्यामी रूपाने विराजमान असे नारायण आपण आहात. समस्त शरीरधाऱ्यांच्या हृदयात वास करणारे आपण साक्षीभूत आहात. कन्हैया, तुम्हा सर्वांची काय इच्छा आहे. गोपी म्हणतात, हे कांत, हे प्रिया, तुझे वरदहस्त असे शक्तिमान आहेत की ते आमचा अभिमान समूळ नष्ट करू शकतात. आपण आपला मंगलमय हस्त आमच्या सर्वांच्या मस्तकावर ठेवा. 5व्या श्लोकाचे तात्पर्य शरणभक्ती आहे. यापूर्वीच्या श्लोकात प्रभूचे महात्म्य वर्णन केले आहे. भगवंत महान प्रभावी आहेत असे प्रतीत झाल्यानंतर जीव त्यांच्या शरणागतीची याचना करणे स्वाभाविक आहे. जीव शरण भावाने देवाला अधिक जाणू शकतो. प्रभू प्रेमाच्या मार्गावर गोपी पुढे होत होत शरण याचना करीत आहेत की जेणेकरून त्यांची सर्व प्रकारच्या भयापासून सुटका होईल. श्रीकृष्ण म्हणाले, तुम्ही कितीतरी गोपी आहात, मी कुणाकोणाच्या डोक्यावर हात ठेवू. वेळ तर पुष्कळच लागेल, म्हणून प्रथम मी दुसऱ्या भक्तांचे काम उरकून घेतो, नंतर तुम्हाला स्पर्शलाभ देईन. गोपी म्हणाल्या, नाही कृष्णा, त्यांचे काम नंतर कर. प्रथम आमच्यावर कृपा कर. आम्ही तुझ्यात आहोत, तू आमचा आहेस. आम्ही तुझ्या आहोत आणि तू आमचा आहेस. तुझ्यावर सर्वात पहिला अधिकार आमचा आहे. तू व्रजजनातिहन आहेस. व्रजवासियांच्या दुःखांचा नाश करणार आहेस. अन्य भक्त तर व्रजवासी नाहीतच. कन्हैया, आपण एका गावचे रहिवासी आहोत म्हणून तुझ्यावर पहिला अधिकार आमचा आहे. तुझा अवतारच मुळी आम्हा व्रजवासियांचा उद्धार करण्यासाठी झाला आहे. व्रजभक्त कुणाला समजाल काय, गोकुळ वा वृंदावनात राहणाऱ्यांनाच का नाही असे समजणे योग्य नाही. जे निस्साधन भक्त आहेत तेच व्रजभक्त आहोत. साधना करतानाही साधनेने कधी तृप्त न होणे हीच साधनता होय. अशी भक्ती करणारा प्रत्येक व्रजवासी आहे. आपले पाप पर्वता एवढे आहे आणि साधन फारच लहान, तेव्हा सर्व पापे कशी भस्म होतील. भगवत कृपेने पापांचा नाश होऊ शकतो अशी नम्रता यायला पाहिजे. सर्व प्रकारची साधने हातात असतानाही आपल्या स्वतःला निस्साधन मानणारा जीवच व्रजभक्त होय. कृष्णा, तुझे आणखी भक्त कोणती ना कोणती तरी साधना करीतच असतील. ते तर योगी, ज्ञानी वा कर्मनिष्ठ असतील. त्यांना कोणत्या ना कोणत्या तरी साधनेचे अवलंबन असेल आणि आम्ही तर निरावलंबी आहोत. आम्ही केवळ तुझ्या आधारावर आहोत. आम्ही खेड्यातील अशिक्षित गवळणी आहोत. तूच आमचा आधार. जीव निराधार बनू शकत नाही म्हणून तो भगवंताला प्राप्त करून घेऊ शकत नाही. गोपी तर ध्यानादी सर्व साधने करीत असतानाही असे मानतात की त्या काहीच करीत नाहीत. अशी भावना ठेवणारा व्रजभक्त होय. साधनेचा अहंकार बाळगणारा साधक व्रजवासी होऊ शकत नाही. कृष्णा, आम्हाला तर ही कळत नाही की तुझे ध्यान कसे करावे. आम्ही खेळूत स्त्रिया तुला शरण आलो आहोत. आम्ही निसाधन आहोत. तुझ्यावर पहिला अधिकार आमचा आहे. सत्कर्म व साधना अहंकार वाढवितात, म्हणून सत्कर्म व साधनेच्या पूर्णाहुतीत मंत्र म्हटला जातो, मंत्रहीनम क्रियाहीनम. सत्कर्म व साधना अहंकार वाढवितात. साधना करा पण हृदयाने नम्र असा. उद्धट जीव कृष्णाला आवडत नाही. मी तर निरभिमानी आहे असे मानणे व म्हणणे अहंकारच होय. जेव्हा हृदय नम्र होते तेव्हा सर्वत्र भगवंताचे दर्शन होते. कृष्ण म्हणाला, माझ्या दर्शनानंतर तुमची कोणती इच्छा बाकी राहील. गोपी म्हणाला, हे काम विनाशक कृष्णा, आमच्या सर्वच कामना तू नष्ट करू शकतोस. गोपी काम सुखाची नव्हे तर कामनाशाची इच्छा करतात. गोपी काम सुखाची नव्हे
तर कामनाशाची इच्छा करतात. गोपी म्हणाल्या, आपला हात आमच्या मस्तकावर वरून फिरतात, आमच्या बुद्धीतून कामवासना नष्ट होऊन जाईल. आपले चरण आमच्या हृदयावर व मस्तकावर ठेवा. म्हणून संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळवणी जाय. कृष्ण म्हणाला, काय माझे चरण इतके सुलभ आहेत की प्रत्येकीच्या हृदयावरून मी चालत जाऊ? गोपी म्हणाले, कृष्णा, तुझे चरण जर गायी करता सुलभ आहेत तर आम्हाला त्यांचा लाभ मिळणार नाही का? आम्ही तर गायीपेक्षाही दीन झालो आहोत. तुझे चरण गवत खाणाऱ्या प्राण्यांच्या मागे जाणारे आहेत. गायींसाठी तुझे चरण सुलभ आहेत, कारण तुम्ही दोघे एकमेकांच्या आगेमागे चालत असता. काय तुझे चरण गायींना सुलभ व आमच्यासाठी दुर्लभ? भगवंत म्हणतात, काय तुम्ही मला गुराखी समजता? गोपी म्हणाल, नाही नाही, तुम्ही तर श्रीनिकेतन आहात. तुमचे चरण तर लक्ष्मीचे निवासस्थान रूप आहेत. तुमचे पाय आपल्या मांडीवर ठेवून लक्ष्मी नित्य सेवा करीत असते. तुमचे पाय आपल्या मांडीवर ठेवून लक्ष्मी नित्य सेवा करीत असते. श्रीकृष्ण म्हणाले, मी आपले पाय तुमच्या हृदयावर ठेवण्यास तर आहे, पण मला एक भीती वाटते. अहंकाराने विषारी झालेल्या तुमच्या हृदयावर मी माझे पाय ठेवले आणि त्याचा परिणाम माझ्या पायावर झाला तर? गोपी म्हणाल्या, आपण आमच्या भावनांची टिंगल उडवितात. आपण तर विषारी कालिया सर्पाच्या मस्तकावर आरूढ होऊन नाच केलेला आहे. आणि जरी आमची हृदये विषारी असतील तरी तुझ्या चरण स्पर्शाने ती अमृतमय होतील. तुझे चरण तर सर्व प्रणाम करणाऱ्यांच्या पापांचा नाश करणारे आहेत. प्रणत देही नाम पापकर्षणम. गोपी विनंती करतात, हे नाथ, आपल्या अधरामृताचे पान करून आम्हाला जीवदान द्या. अधर सिधुनाहा प्यायम येस्व. कृष्ण म्हणाला, तुम्ही जर जिवंत आहात मग कसे जीवदान मागता? तुमच्या प्रेमात काहीतरी कपट आहे. आम्ही तर ऐकले आहे की राजा दशरथाने श्रीरामचंद्राच्या वियोगामुळे प्राणत्याग केला होता. राम राम कही राम कही राम राम कही राम, तनु परी हरी रघुवर विरह राऊ गयेयु सुदरधाम. दशरथाचे राम प्रेम हार्दिक होते, म्हणून रामाचा वियोग होताच त्याने आपले प्राण सोडले. हेच म्हणावे खरे प्रेम. माझ्या वियोगात तुम्ही जिवंत आहात, माझ्याशी गोष्टीही करीत आहात. तुमचे प्राण निघून गेले नाहीत, म्हणून मला वाटते तुमचे खरे प्रेम नाही. जर तुमचे प्रेम खरे असते तर दशरथाप्रमाणे तुम्ही प्राणत्याग केला असता. कृष्णाचे हे विधान ऐकून गोपी आर्त स्वराने गाऊ लागल्या. तव कथामृतम तप्त जीवनम, कवी भिरीडितम कल्मशापहम, श्रवणमंगलम श्रीमदानतम, भुवी गृणती ते भुरिदा जनाः. कृष्णा, हे काय म्हणतोस तू? आमचे प्राण तर चाललेच होते. तुमच्या कथामृताच्या पानासाठी ते थांबले आहेत. तुमच्या कथामृताने नामामृतांनी त्यांना अडवून ठेवले आहे. तुम्ही आम्हाला भेटण्याचे वचन दिले होते, ते वचन पूर्ण होण्याच्या आशेने आम्ही जिवंत आहोत. वैष्णव तर आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत भगवंताच्या भेटीच्या आशेने जगत असतो. प्रभो, तुझी लीला कथा तर अमृत स्वरूप आहे. ती केवळ श्रवणाने पापांचा नाश करणारी आहे. तिचे श्रवण मंगल आनंददायी आहे. यज्ञ कथा ऐकल्याने आनंद होत नाही. विरहाकुल जीवासाठी रासलीला जीवन स्वरूप आहे. जीवन सर्वस्व आहे. मोठमोठ्या ज्ञानी महात्म्यांनी, भक्त कवींनी या लीलेचे गायन केले आहे, श्रवण केले आहे. ही कथा तर सर्व ताप पापांचा नाश करते आणि केवळ ऐकल्याने परम कल्याणही करते. ती अतिसुंदर, मधुर आणि शांतीदायक आहे. स्वर्गातले अमृत पुण्य जाळणारे आहे, पण ही कथा तर पापांना भस्म करणारी आहे. जी व्यक्ती या लीला कथांचे गायन करील तीच या जगात सर्वश्रेष्ठ दाणी समजावी. श्रीरामाने हनुमंताला विचारले होते की जानकी रामाच्या विरहात आपल्या प्राणांचे रक्षण कशी करीत आहे. तेव्हा हनुमंताने उत्तर दिले, नाम पहारू दिवसनिशी, ध्यान तुम्हार कपाट,
लोचन निजपद जंत्रित जाही प्राण की ही वाट. आपले नाम रात्रंदिवस पहारा देत देत सीतेचे रक्षण करीत आहे. आपले ध्यान हे द्वार आहे. नेत्र आपल्या चरणांशी निगडीत झाले आहेत. असे असता प्राण बाहेर कसे जाऊ शकतील? तसे पाहिले तर विरहामुळे प्राण केव्हाच निघून गेले असते, पण बाहेर जाण्यास त्यांना मार्गच मिळाला नाही. जर आपले नाम व ध्यान हे सुटून जातील तर प्राणही निघून जातील. पण सीतेचे आपल्यावर इतके प्रेम आहे की ती आपले नाम व ध्यानही सोडू शकणार नाही. नाम व ध्यान ही जोपर्यंत बंद होणार नाहीत तोपर्यंत प्राणही जाणे शक्य नाही. सीतेचे मन, वचन, कर्म तिन्ही आपल्याशी संबंधित आहेत, म्हणून तिचे प्राण निघून जाऊ शकत नाहीत. कृष्णाचे कथामृत विरहावस्थेत सुद्धा प्राण्यांना थोपून धरू शकते. भगवंताची कथा सुद्धा त्याच्या 6 गुणांनी युक्त आहे. ती मोक्षदा आहे, परमानंद आहे, अमृत आहे, तृप्तीचे जीवन आहे, संसार तापाने पोळलेल्या जीवांचे दुःख निवारण करणारी आहे. ज्ञानी सुद्धा कथामृताची स्तुती करतात. हरिकथा पाप नष्ट करणारी आहे. ती वीर्य धर्माचे सूचन आहे, श्रवणास कल्याणकारी आहे. कथामृतात यश धर्म आहे, लक्ष्मी युक्त आहे, सर्वच व्याप्त आहे. ऐश्वर्य, वीर्य, यश, ज्ञान, वैराग्य व श्री हे भगवंताचे 6 गुण या कथामृतात आहेत. वस्त्रदानापेक्षा अन्नदान श्रेष्ठ आहे, पण कथादान सर्वात श्रेष्ठ आहे. निरपेक्ष कथादान करणाराच खरा भक्त होय. ज्ञानदानाने जीवन उज्ज्वल होते, जीवाला नेहमीसाठी शांती मिळते. गोपी म्हणतात, कृष्णा, तुझ्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला आहे. नाथ, तुझ्यासाठी जर आम्ही लोकलाजही सोडली आहे आणि आज तू निष्ठुर झाला आहे. भाई छोड़ा, बंधू छोड़ा, छोड़ा सगा सोई, मेरे तो गिरधर गोपाल दुसरा न कोई. पती सुतान्वय भ्रात्र, बांधवा नती विलंघ्य, तेन च च्युतागताहा. गती विदस्त वोदगित मोहिता, कितव योषितः कस्त्रय जेनिशी. या श्लोकात गोपींचा संन्यास प्रकट झाला आहे. आता आमचे चित्त एक क्षणभरी अन्य कोणत्याही विषयामध्ये रमत नाही, म्हणून आता लवकर दर्शन देण्याची कृपा कर. ह्या विरह वेदना असह्य आहेत. मीराबाईने त्यांचे वर्णन पुढील शब्दात केले आहे. तुम देखे बिन कलन न परत है, तडप तडप जीव दासी. गोपींची ही दर्शन लालसा कशी होती? डोळ्यांच्या पापण्या बनवणाऱ्या ब्रह्मदेवालाही त्या दोष देतात, कारण पापण्यांच्या उघडझापीमुळे दर्शनात खंड पडतो. पापणी मिटल्यामुळे क्षणभर आम्ही दर्शनास मुक्तो. एका क्षणाचाही विरह आमच्यासाठी असह्य आहे. डोळ्यांच्या पापण्या बनवणारा ब्रह्मदेव जड आहे. जर त्याने पापण्याच बनवले नसत्या तर आम्हाला आपले अखंड दर्शन घडले असते. कुटिल कुंतलम श्रीमुखंच ते जड उदीक्षताम पक्ष्मक्रद दृश्याम. नाथ, आपल्या दर्शनासाठी आम्हाला ताटकळच ठेवाल का? तुला स्वतः आम्ही थकून गेलो आहोत. जेव्हापासून तू गेलास तेव्हापासून आम्हाला चैन नाही की शांती नाही. तूच दुःखहर्ता आणि सुखहर्ता आहे. तू आम्हाला केव्हा भेटशील, केव्हा दर्शन देशील? असह्य वेदनेमुळे गोपी रडू लागल्या. केवळ गाण्याने काहीच साधले नाही. केवळ गायनच नव्हे तर रडणेही आवश्यक होते. गोपी रडू लागल्या तेव्हा परमात्मा प्रकट झाले. कृष्ण दर्शनाच्या इच्छुक गोपी थकल्या, हारल्या व रडू लागल्या. भगवत प्राप्तीसाठी साधना करता करता थकलेला जीव जेव्हा रडू लागतो तेव्हा दया येऊन भगवंत प्रकट होतो. गोपींसारखे रडून रडून तुम्ही देखील देवाला प्राप्त करून घेऊ शकता. रामकृष्ण परमहंसांनी म्हटले आहे, पत्नी, पुत्र इत्यादिकांच्या मृत्यूसमयी किंवा धनसंपत्ती मिळवण्यासाठी लोक अश्रूंच्या नद्या वाहवतात, पण ईश्वराचे दर्शन घडले नाही या दुःखाने देवासाठी अश्रूंचा एक थेंब तरी वाहवणारे किती आहेत? आपला अनुभव सांगताना ते म्हणतात, सायंकाळीही आईचे कालीमातेचे दर्शन झाले नाही
तर मी रडत असे, आई आजचा सर्व दिवस दर्शनाविनाच गेला ना, असे म्हणत रडत रडत मी जमिनीवर पडत असे. शेवटी मातेचे दर्शन होईल. दर्शन प्राप्तीसाठी अतिशय व्याकुळतेने डोळ्यांतून अश्रू टपकले पाहिजे, म्हणजे भगवंत अवश्य दर्शन देईल. गोपींचा आकांत कृष्णाकडून बघवला नाही. गोपी अभिमानरहित झाल्या होत्या, नम्र झाल्या होत्या व रडत होत्या. म्हणून कृष्ण प्रकट झाला. भगवंतासाठी कंदन केले असता तो प्रकट होत असतो. तुम्ही दीन होऊन रडून रडून देवाला हाक माराल तर तो प्रकट होईल व अभयदान देईल. भगवंताने गोपींना वचन दिले की मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. वृंदावनम परित्यज्य पादमेकम न गच्छति. दशमस्कंदाच्या 31व्या अध्यायाला गोपीगीत म्हणतात. यात निरनिराळ्या 19 गोपींनी गीत गायले आहे. या गोपींचे प्रकार वल्लभाचार्य महाप्रभूंनी दाखवले आहेत. पहिला श्लोक म्हणणारी गोपी सात्विक राजसी होती, म्हणून तिने प्रभूची प्रशंसा केली आहे. दुसरा श्लोक म्हणणारी गोपी सात्विक तामसी होती, म्हणून तिने कृष्णाला टोमणा मारला. एक श्लोक तामस गोपीने म्हटला, त्यात तिने कृष्णाला निष्ठुर म्हटले. सात्विक गोपीने भगवंताचे उपकार स्मरले आहेत. चौथी गोपी श्रुतिरूपा निर्गुण होती, म्हणून ती म्हणाली, आपण तर सर्व देहधाऱ्यांच्या हृदयात राहणारे साक्षी आहात, अंतर्यामी आहात. 5व्या श्लोकात अनन्यपूर्वा सात्विक गोपीने भगवंताकडे कृपा मागितली, आपला हात आमच्या मस्तकावर ठेवा म्हणून म्हटले. 6व्या श्लोकात अनन्यपूर्वा सात्विक तामसी गोपीने कृष्णावर आपला अधिकार दाखवून धीटपणे प्रार्थना केली. गोपी गीताचा उपसार करताना महाप्रभू वल्लभाचार्यांनी सुबोधिनीत म्हटले आहे, नहि साधन संपत्त्या हरिस्तुष्यति कस्यचित् भक्तानां दैन्यमेव वैकम हरितोषण साधनम. भगवंत साधन संपत्तीने संतुष्ट होत नसतात. भक्तांची एकमेव दीनताच असे साधन आहे की जे त्याला प्रसन्न करू शकते. गायन व प्रलाप निष्फळ ठरले तेव्हा गोपीमध्ये दैन्यभाव जागला व त्या रडू लागल्या. ज्या वेळेला तुकाराम महाराजांवरती पण साधूची कृपा झाली, त्यावेळेला त्यांची पण ही स्थिती झाली होती. कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे, कंठी प्रेम दाटे नैनी निरलोटे, हृदयी प्रगटे राम रूप, हृदयी प्रगटे राम रूप. मग राम नामी उपजे आवडी, मग राम नामी उपजे आवडी. तुकाराम महाराज म्हणतात की ज्या वेळेला माझ्यावर साधूची कृपा झाली त्यावेळेला माझी स्थिती हीच झाली होती जशी गोपिकांची झाली. तशी गोपीगीत ऐकून श्रीकृष्ण तेथे प्रत्यक्ष उपस्थित झाले होते. म्हणून काही वैष्णव या गोपीगीताचा पाठ करीत असतात, पण काही संप्रदायांना अनुसरून भगवंताचे प्रत्यक्ष दर्शन झाल्यावर गोपीगीतांचे गायन करणे निषिद्ध आहे. गोपीगीत विरहगीत आहे, मिलनगीत नाही. गोपींनी कृष्णाला कपटी म्हटले होते. आम्ही असे म्हणू नये. भगवंताला दया आली नाही व ते प्रकट झाले नाहीत तेव्हा गोपींचे प्राण तडफडू लागले. लोक लज्जा सोडून त्या रडत रडत हाक मारू लागल्या, हे गोविंद, हे दामोदर, हे माधव. परमेश्वराला पूर्ण प्रेम हवे असते. वेडे झाल्याशिवाय परमेश्वर मिळत नाही. कामांध कामामागे, धनांध धनामागे आणि भक्त देवामागे पागल होतो. जोपर्यंत जीवाला संसारातील जड पदार्थ आवडतात तोपर्यंत ईश्वराला त्याची दया येत नसते.
परमेश्वराला प्रसन्न करण्याचे साधन हेच आहे की जीव व्याकुळतेने भगवंतासाठी एकांतात अश्रू ढाळत राहील. कृष्ण प्रकट झाले तेव्हा सर्वांना आनंद झाला. काही लोक प्रेम करणाऱ्यावरच प्रेम करतात आणि काही असे म्हणतात की ते कुणावरही प्रेम करीत नाहीत. प्रेम देणाऱ्यावर प्रेम करणारा स्वार्थी होय. बालक भलेही प्रेम न करो, पण माता पिता तर त्याच्यावर प्रेम करतातच. अवधूत कोटीतील महात्मे सतत ब्रह्माकार वृत्ती ठेवतात, म्हणून ते ईश्वराशिवाय दुसऱ्या कुणावरही प्रेम करीत नसतात. गोपींनी विचारले, कृष्णा, या 3 प्रकारातील कोणत्या प्रकारचा प्रेमी तू आहेस? कृष्ण म्हणाला, सख्यांनो, मी या 3ही प्रकारच्या पलीकडला आहे. तुमचे प्रेम मी समजतो. माझ्या वियोगाने तुम्हाला दुःख तर झालेच, पण विशिष्ट योगाच्या दानासाठी मी हा वियोग दिला होता. संयोगावस्थेपेक्षा विरहा अवस्थेत प्रेम पात्राशी अधिक तादात्म्य होता येत असते, म्हणून वियोगालाही एक प्रकारचा विशिष्ट योग म्हटले आहे. या योगाचे दान करण्यासाठी श्रीकृष्ण अदृश्य झाले होते आणि या प्रकाराने गोपींना अधिक जवळ केले होते. या योगात गोपी अशा तल्लीन झाल्या होत्या की विरहावस्थेत ही अंतरंगात त्या संयोगाचा अनुभव घेत होत्या. या वियोगात तुमच्यापेक्षा मलाच अधिक व्यथित व्हावे लागले. तुम्ही सर्व एकमेकींचे सात्वन करीत होतात. व्याकुळ ललितेचे विशाखा सात्वन करीत होती, तर विशाखाचे चंद्रावली. पण इकडे मी एकटाच रडत होतो. म्हणजे ते म्हणतात, तुमच्यात तरी एकमेकीचं तुम्ही सात्वन करीत होत्या, पण मी तरी एकटाच रडत होतो. माझे सात्वन करणारा दुसरा कुणीही नव्हता. सख्यांनो, तुम्ही माझ्यात आहात, पण तुम्हाला अभिमान झाला होता. त्या अभिमानाला नष्ट करून तुमचे मन माझ्यात केंद्रित करण्यासाठी तुम्हाला विरहाग्नीत जळावे लागले. माझ्याबद्दल कुभाव ठेवू नका. देवांचे आयुष्य घेऊनही मी तुमची सेवा करू लागलो, तरी तुमच्या प्रेमाचे ऋण मी फेडू शकणार नाही. आता मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. जीव मात्र गोपी होत, म्हणजे हे जीव जेवढे आहेत ते जीव मात्र गोपी होत. जीव विशुद्ध होऊन नम्रतापूर्वक प्रभूजवळ गेला तर ते अवश्य दर्शन देतील. कृष्ण म्हणतात, मी तर तुमच्या जन्मजन्मांतरीचा ऋणी आहे. मी तुम्हा सर्वांच्या ऋणातून कधीही मुक्त होणार नाही. माझ्या सख्यांनो, तुम्ही माझ्यासाठी प्रपंचाच्या बेड्या तटातट तोडून टाकल्या आहेत. योगीजनही त्या सहजासहजी तोडू शकत नाहीत. आपले हे मिलन सर्वथा निर्मळ पण निर्दोष आहे. जरी मी अमर होऊन अविनाशी देहाने अनंत काळपर्यंत तुमची सेवा, प्रेम, त्याग यांचे ऋण फेडण्याचे प्रयत्न करू लागलो, तरी ते फिटू शकणार नाही. तुम्ही मनात आणले तर आपल्या सौम्य स्वभावाने मला ऋणमुक्त करू शकाल. भगवंत रामावतारात हनुमंताचे ऋणी राहिले, तर कृष्ण अवतारात गोपींचे ऋणी राहिले. श्रीरामाने हनुमंताला म्हटले आहे, प्रति उपकार करऊ का तोरा, सन्मुख होई न सकत मन मोरा. भगवंताला आपले ऋणी बनवून ठेवा. त्यांच्याकडे तुम्ही काही पण मागू नका. काही न मागे कोणाशी तोची आवडे देवाशी. तर त्यांच्याकडे म्हणजे भगवंताकडे तुम्ही काही पण मागू नका, म्हणजे मग ते तुमची ऋणी राहतील. भगवान श्रीकृष्ण गोपींचे ऋणी आहेत, म्हणूनच ते वृंदावन सोडून इतरत्र कुठेही जाऊ शकले नाहीत. वृंदावनम परित्यज्य पादमेकम न गच्छती. द्वारकेतील लीलेत मर्यादा आहेत, तर गोकुळातील लीलेत प्रेम आहे. श्रीकृष्ण रसस्वरूप आहे. हे मिलन पंचभौतिक जड शरीरांचे नव्हते, कारण ते शरीर तर विरहाग्नीत जळून भस्म झाले होते. हे तर आत्म्याचे रसात्माकाशी ऐक्य होते. गोपी ईश्वराच्या भेटीसाठी तडफडत होत्या. वियोगात प्राण तळमळतात, तेव्हा कुठे ईश्वर प्राप्ती होते. परमेश्वराचा वियोग हाच सर्वात मोठा रोग होय. श्रीकृष्णाचा विरह हेच कठीण तण दुःख होय. प्रभूच्या विरहात सुद्धा प्रपंचात रंगून जाण्यासारखे अन्य कोणते महापाप आहे? नरकातील किडे नरकातच आनंदाचा अनुभव घेतात. जीवाची अशीच दशा आहे, त्याला विषयातच सुख आढळून येते. जीव भोगी आहे म्हणून तो सदा रोगी व म्हणून दुःखी असतो. जीव जोपर्यंत ईश्वराला भेटण्यासाठी आतुर होत नाही,
तोपर्यंत ईश्वराची भेट होत नाही. रास क्रीडेत अद्वैत आहे. योगाचा अर्थ आहे जीव आणि ईश्वराचा अर्थ आहे संयोग. रास क्रीडा महायोग होय. विरहाग्नीत गोपींची पंचमहाभौतिक शरीरे जळून भस्म झाली. त्या रसस्वरूप प्रभूचे चिंतन करीत होत्या. असे झाले म्हणजेच भगवंताशी ऐक्य होते. शरीर मलिन झाले म्हणून ते जळाल्याशिवाय त्याचे देवाशी ऐक्य होत नाही. सतत भजन करीत गेल्याने शरीर दिव्य होते आणि त्यांना भगवत प्राप्ती होऊ शकते. या लीलेत प्रेम आहे, मोह नाही. प्रेम अंतरंगात असते तर मोह बहिरंगात असतो. प्रेमाला त्यागाची अपेक्षा आहे, मोहाला उपभोगाची. प्रेम विरहात पुष्ट होते व मोह संयोगात पुष्ट होतो. वियोगात प्रेमपात्राचे सतत स्मरण असते. वियोग एक प्रकारचा योगच आहे. श्रीकृष्णाने या विशिष्ट योगाचे दान गोपींना दिले. रास क्रीडेत लौकिक कामचेष्टा नव्हत्या. भागवताची कथा सांगणारे श्री शुकाचार्य ब्रह्मनिष्ठ महामुनी आहेत. ते लौकिक कामाची वार्ता सांगूच शकत नाहीत. भागवताचा श्रोता होता परीक्षिती, जो मृत्यूच्या किनारी बसून कथा श्रवण करीत होता. त्यालाही कामोपभोगाच्या गोष्टी ऐकण्याचे काही प्रयोजन नव्हते. मरण जवळ आलेल्या व्यक्तीला काम उपभोगाच्या गोष्टींची काय गरज. रास क्रीडेत श्रीकृष्ण आणि गोपी यांचे अहिक मिलन नव्हते. गोपींचे पंचभौतिक देह तर त्यांच्या त्यांच्या घरात होते. येथे तर त्यांचे सूक्ष्म देहांचे मिलन होते, आत्ममिलन होते. स्वान दारान सो पार्श्वस्थान मन्यमानः व्रजौकस्साः खलु कृष्णाय न असूयन. हे राजा, भगवंताच्या मायेने मोहित झालेले व्रजवासी गवळी आपापल्या पत्नी आपल्या जवळच आहेत असे मानून कृष्णाकडे दोषदृष्टीने बघत नसत. त्यांनाही आज श्रीकृष्णाबद्दल असूया उत्पन्न झाली. या लीलेत गोपींच्या सूक्ष्म आध्यात्मिक शरीराचे ईश्वराशी मिलन होते. सूक्ष्म शरीर 17 तत्वांचे बनले आहे. 5 प्राण, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, मन आणि बुद्धी ही सर्व मिळून 14 तत्वे होतात. जेव्हा मन मरते तेव्हा सूक्ष्म शरीरही मरते आणि मग भक्तिरस मिळतो. शुकाचार्यांनी स्पष्ट म्हटले आहे की भौतिक देहाच्या विलयानंतरच गोपींना रासलीलेचा लाभ मिळाला होता. हे तर जीवाचे परमात्म्याशी झालेले मिलन होते. गोपींना लावलेली विशेषणे तर पहा. येथे मन शब्दाचा प्रयोग केला आहे, शरीर शब्दाचा नव्हे. श्रीकृष्णाने ज्यांचे मन हरण केले आहे त्या होत गोपी. या रासलीलेचे चिंतन केल्याने काम विकार नष्ट होतो. भागवताच्या 10व्या स्कंदात 33व्या अध्यायाचा 40वा श्लोक. भक्तिम पराम भगवती प्रतिलभ्य कामम रुद्रोगमास्व पहिनोत्ते चिरंधीराहा. व्रतवासी स्त्रियांनी भगवंताबरोबर केलेली क्रीडा म्हणजेच रासक्रीडा जो मनुष्य श्रद्धापूर्वक ऐकतो व तिचे वर्णन करतो त्याला भगवंताच्या परमभक्तीचा लाभ होऊन हृदयातील रोगरूप कामदेवापासून तो मुक्त होतो. आरंभीत गोपी म्हणाल्या होत्या की आम्ही सर्व विषयांचा त्याग केला आहे. इतकेच नव्हे तर आमच्या स्त्रीत्वाचाही त्याग केला आहे. शेवटी त्याच म्हणतात की आमच्या हृदयात काही मालिन्य कामविकार उरला असेल तर तो नष्ट कर. गोपींची कामविषयक वचने काही लोकांना गोंधळात टाकतात, पण त्यांची प्रारंभीची व शेवटची विधाने लक्षात घेतली पाहिजेत. रासलीलेचे श्रद्धापूर्वक श्रवण आणि वर्णन केल्याने भगवंताच्या चरणी पराभक्ती प्राप्त होते आणि लवकरात लवकर तो हृदयरोगरूप कामविकारांपासून मुक्त होतो. त्याचा कामविकार कायमचा नष्ट होतो. रासक्रीडेच्या पहिल्या अध्यायात परमात्म्याचे आत्म्याबरोबर रमण आहे. भागवतकारांना कल्पना होती की लोक अनेक शंका घेतील म्हणून त्यांनी स्पष्टीकरण केले आहे. राजा परीक्षितीने काही प्रश्न विचारले होते. परीक्षितीने शुकाचार्यांना विचारले की गोपी तर कृष्णाला आपला प्रियतम मानित होत्या, त्यांच्यात ब्रह्मभाव नव्हता, अर्थात त्या प्राकृत गुणात आसक्त होत्या. मग गुणप्रभावरूप अशा या संसारापासून त्यांची निवृत्ती कशी झाली. शुकाचार्य म्हणतात, ईश्वराचे चिंतन करीत करीत जीव स्वयं ईश्वर बनतो.
शिशुपाल द्वेषभावाने कृष्णाचे अहर्निश चिंतन करीत असे. प्राकृत शरीराचा त्याग केल्यानंतर तो सुद्धा देवाचा पार्षद झाला. मग गोपी कृष्णमय झाल्या, यात काही आश्चर्य नाही. रासक्रीडेत कृष्णाचे रमण गोपींच्या शरीराबरोबर नव्हते, तर पंचभौतिक शरीराने आपल्या घरी होत्या. इथे तर परमात्म्याबरोबर गोपींचे आदिदैविक आध्यात्मिक स्वरूपाचे मिलन आहे. शरीर कुठेही असो, मिलन तर मनाशी व्हायचे आहे. शरीर कुठेही असो, गती तर मनाच्या भावनेची आहे. या विषयासंबंधी वृत्त आणि अवृत्त नावाच्या 2 ब्राह्मणांची मोठी मार्मिक गोष्ट मी सांगितलीच आहे. 33व्या अध्यायात राजा परीक्षितीने एक आणखी प्रश्न विचारला आहे. पूर्ण काम असूनही कृष्णाने असे निंदनीय कृत्य कसे केले? शुकाचार्य म्हणतात, राजा, तुमच्या मनात अशी अमंगळ शंका कशी आली? हा काही स्त्री पुरुष संभोग नव्हता, जीव व ईश्वराचे ऐक्य होते. ही रासक्रीडा 6 महिने चालली होती. प्रत्यक्षात काय 6 महिने व्रज स्त्रिया आपल्या घराच्या बाहेर राहू शकत होत्या? याच गोष्टीवरून हे सिद्ध होते की जीवाचे प्रभूशी हे मिलन होते. प्रभूची लीला अगम्य आहे. ब्रह्माचा ब्रह्माशी विलासच रास होय. ब्रह्माशी विलासच रास होय. कृष्ण तर गोपींमध्येच नव्हे, तर गोपींच्या पतीमध्ये आणि सर्व देहधाऱ्यात आत्मरूपाने विराजत आहे. तो तर ईश्वर आहे, सर्वांचा साक्षी व परमपती आहे. भगवान श्रीकृष्ण आत्मा आहे. राधा ही आत्माकार वृत्ती होय. गोपी आत्माभिमुख वृत्ती होय. लहान मुलं निर्विकार भावाने आरशात दिसणाऱ्या आपल्या प्रतिबिंबाशी खेळत असते. याचप्रमाणे या लीलेत आत्म्याशी रमण आहे. या रासक्रीडेचे चिंतन मनन केल्याने बुद्धी स्थिर होते. बुद्धी तर चंचल आहे. 5 विषय त्या बुद्धीवर अधिकार चालू इच्छितात, पण ती तर एका परमेश्वरालाच अर्पण केली जावी. जीवाचा खरा पती ईश्वरच होय. गीतेत अर्जुनाला कृष्णाने म्हटले आहे, तू आपली बुद्धी मला अर्पण कर. काम अदृश्य आहे, त्याला मारायचे आहे. तो सर्वांना मारतो. लोभ क्रोध हे एकदा जाऊ शकतील, पण अनेक अनर्थांचे मूळ असलेला जो काम, तो नष्ट होणे महाकठीण होय. ज्याचा काम मेला त्याचा संसारही मरून जातो, तो मुक्त होऊन जातो. जर कामाला जिंकायचे असेल तर फक्त दूध भातच खा. रात्री कृष्णाची पूजा व रासक्रीडेचा पाठ करा. काम रात्रीच्या दुसऱ्या प्रहरी फार त्रास देतो, म्हणून त्यावेळी मध्यरात्री 12 वाजता श्रीकृष्णाचे स्मरण आणि पूजा कराल तर काम नष्ट होईल. कुण्या भक्तांनी विचारले की श्रीकृष्णाने रात्री 12 वाजताच का जन्म घेतला? भगवंताने स्वतःच उत्तर दिले, जर माझा कुणी भक्त त्यावेळी मध्यरात्री माझी सेवा पूजा करील तर तो कामाचे अधीन न व्हावा. जीवाला कामापासून वाचवण्यासाठीच मी रात्री 12 वाजता जन्म घेतला. भागवत तर भवरोगाची औषधी आहे, पण सर्व व्रत नियमांचे विधियुक्त पालन व्हायला पाहिजे. महापुरुष वेदशास्त्रांचे उल्लंघन कधी करत नाहीत. स्वतः श्रीकृष्ण देखील ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी रात्र 4 वाजता अंथरुणाचा त्याग करीत असत. महाप्रभू वल्लभाचार्य नेहमी त्रिकाल संध्या करीत असत. एकदा ते जगन्नाथाच्या मंदिरात गेले. एकादशीचे व्रत होते. प्रसाद मिळाला सुखडीचा, म्हणजे एक प्रकारचा लाडू. आता काय करावे? त्यांच्या पुढे कठीण प्रश्न पडला. प्रसाद खाल्ला तर एकादशीचे व्रत मोडते, आणि न खाल्ला तर प्रभूच्या प्रसादाचा अपमान होतो. त्यांनी रात्रभर तो प्रसाद हातातच ठेवला व रात्रभर भजन करीत राहिले. द्वादशीची सकाळ उजाडली व त्यांनी तो प्रसाद ग्रहण केला. श्रीकृष्ण कसे निश्चयी होते हे आम्ही मागे विचारपूर्वक पाहिले आहे. ते गोकुळात असताना त्यांनी जोडे शिवलेले कपडे, अस्त्रशस्त्रांचा वापर व मुंडन कधी केले नाही. प्रभूची गोकुळ वृंदावनाची लीला अशा प्रकारची शुद्ध प्रेमाची आहे. वृंदावनात ते केवळ बासरी वाजवितात. ही बासरी शुद्ध प्रेमाचे प्रतीक आहे. काही महात्मे रासक्रीडेपर्यंतच भागवत ऐकवितात, कारण हे की यानंतर मथुरेची रासलीला सुरू होते. ती युद्ध, वध, विवाह इत्यादी घटना घडल्या आहेत. मथुरा व द्वारकेत श्रीकृष्ण सुरेल बासरी वाजवित नाहीत, तर शंख फुंकतात. वेदांचे मंत्र वरवर भोगपर दिसत असले
तरी त्यांचे तात्पर्य त्यागपर असून प्रभूशी तादात्म्य पावण्यासाठी त्यांची उत्पत्ती आहे. वेदांत अनुभवाचा विषय आहे. केवळ वाणी विलासाचा नव्हे. खिशातून 5 रुपयांची नोट हरवली तर परीक्षा होईल की तोंडाने वेदांत बडबडणारा खरा वेदांती आहे की नाही. त्या नोटेला काही किंमत नाही असे नाही, पण तीत आसक्त असणे काही योग्य नाही. वेदांताच्या सिद्धांताचा अनुभव काही सोपा नाही. गोपींनी तर भक्तीचा सरळ मार्ग दाखवला आहे. लोकांना प्रेम लक्षणा भक्तीचा मार्ग दाखवण्यासाठी कृष्ण अवतार आहे. दररोज रात्री या रासक्रीडेचे चिंतन करा. मोठमोठे महात्मे देखील काम नाशासाठी रात्री स्नान करून ह्या रास पंचाध्यायीचा पाठ करतात. ही लीला चिंतनीय आहे, अनुकरणीय नाही. या लीलेच्या द्वारेच भगवंताने कामाचा पराभव केला आहे. काम सर्वात मोठा हृदयरोग आहे. कामापासून क्रोधाचा जन्म होतो. काम नष्ट झाल्यावर कृष्ण जवळ येतील. जो वक्ता श्रोता या लीलेचे मनन करील त्याचा काम नष्ट होईल. रास क्रीडेनंतर विद्याधर सुदर्शनाची कथा येते. सत्कर्म दीनता येण्यासाठी करायचे असते. प्रभूला दीनता आवडते. उद्धट व्यक्ती प्रभूला पसंत येत नाही. कुणाही जीवाला क्षुद्र समजणाऱ्या व्यक्तीची भक्ती फलदायी होत नाही. कुणाही जीवाला क्षुद्र समजणाऱ्या व्यक्तीची भक्ती फलदायी होत नाही. जिथे जिथे दृष्टी जाईल तिथे तिथे ईश्वराचे दर्शन होणे म्हणजेच दीनता होय. म्हणजे जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, हाच भक्तियोग माझा जान माझा. दीनता तर प्रभूला प्रसन्न करण्याचे साधन आहे. रावणाची तपश्चर्या काही कमी नव्हती, पण त्याच्या ठिकाणी दीनता नसून भोग लालसा होती. स्वतःला निरभिमानी म्हणून घेणाराही सूक्ष्मदृष्ट्या अभिमानीच असतो. 34व्या अध्यायात सुदर्शन विद्याधराची कथा आहे. शिवरात्रीचे पर्व होते. नंद बाबा अंबिका वनाच्या यात्रेला गेले होते. ब्राह्मणांना पुष्कळ दान दिले गेले. रात्री सर्वांनी सरस्वती नदीच्या किनारी मुक्काम केला. त्या नदीत राहणारा आजगर नंदाला गिळू लागला, पण श्रीकृष्णाच्या चरण स्पर्शाने तो मरण पावला. त्याच्या सांगाड्यातून एक देव पुरुष प्रकट झाला. श्रीकृष्णाने माहीत नाही असे दाखवून त्याला विचारले, तू कोण आहेस? तो देव पुरुष म्हणाला, मी मागल्या जन्मी सुदर्शन नावाचा विद्याधर होतो. मला माझ्या सौंदर्याचा मोठा अभिमान होता. कुरूपांना पाहून मला हसू येत असे. एकदा मी काळ्या कुबड्या अंगिरा ऋषीला पाहिले तेव्हा मी माझे हसू आवरू शकलो नाही. ऋषी रागाने भडकले व म्हणाले, अरे वात्रटा उद्धटा, माझे शरीर जरी काळे कुबडे असले तरी माझे हृदय व मन तर उज्ज्वल आहे ना. तुझे तर अगदी या उलट आहे. मी तर सत्संगाने माझे कर्म सुधारले आहे. तू वरून गोरा गोमटा दिसतोस, पण तुझे अंतरंग काळे कुट्ट आहे. मी तुला शाप देतो की तू आजगर होशील. केवळ शरीरात कोणते सौंदर्य आहे? रक्त, मांस, हाडे, चामडी, सांधे यांनी हे शरीर बनले आहे. म्हणून आमचे मदाल असा म्हणते, हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातिली रे कृमी कीटकांचा सांदा, रवरव दुर्गंधी रे अमंगळतेचा बांधा, स्मरे त्या हरिहारा शरण जाई गोविंदा, स्मरे त्या हरिहारा शरण जाई गोविंदा, पर्ये दे मदालसा सोमजो रे बाळा, पर्ये दे मदालसा सोमजो रे बाळा. अशी या शरीराची स्थिती आहे. रस्त्यात जर हाड पडले असले तर त्याला न शिवता आपण बाजूने निघून जातो. म्हणून केवळ शरीराला सुंदर मानू नका. कुणाची आकृती व चामडीचा रंग पाहू नका. त्वचेचे चिंतन करणे पाप आहे. महात्मे रूप, रंग, आकार नव्हे तर करणी पाहतात. आकार तर मनात विकार उत्पन्न करतो. संसारातील शरीर
सौंदर्याचे चिंतन केले तर मन चंचल होते. संसारातील शरीर सौंदर्याचे चिंतन केले तर मन चंचल होते. परमेश्वराच्या सौंदर्याचे चिंतन केले तर मन शांत होते. शरीर व जग यांना सुंदर मानू लागले की पापाला प्रारंभ होतो. शरीर व जग यांना सुंदर मानू लागले की पापाला प्रारंभ होतो. ईश्वराच्या सौंदर्याच्या कल्पनेने भक्तीला प्रारंभ होतो. ज्ञानदृष्टीने पाहिले तर सौंदर्य कुणाच्या ध्यात व बाह्य जगात नाही. सौंदर्य तर अंतरंगात आहे. सौंदर्य मनात असते, हृदयात असते. रूप रंग आकृतीत नसते. व्यक्तीच्या हृदयाचे सौंदर्य पहा, शरीराचे नव्हे. पूजा कर्म केल्यानंतर नंदबाबा झोपू लागले असता आजगर व्यक्तींना गिळू लागला. याचा अर्थ असा आहे की सत्कर्मानंतरही जागृत राहिले पाहिजे. सत्कर्म केल्यानंतर लोक आत्मप्रशंसा, प्रमाद, निष्क्रियतेत बुडून जातात. म्हणून अभिमान रूपी आजगर त्यांना गिळू लागतो. स्वतः काही केले नाही असे मानून अनुभव घ्यावा. जे काही सत्कर्म घडले असेल ते प्रभू कृपेनेच घडू शकले. प्रभूने मला निमित्त करून माझ्याकडून ते सत्कर्म घडवून घेतले असे मानावे. पुढे शंखचूडाच्या वधाची कथा येते. गोपी रात्री श्रीकृष्णाबरोबर रास खेळत व दिवसाही कृष्ण लीलेतच लीन राहत असत. युगल गीत व वेणुगीत दोहींचेही भाव समान आहेत. मनुष्य जेव्हा रिकामा बेकार बसलेला असतो त्यावेळी त्याच्या मनात पाप येत असते. म्हणून रात्री जप करा. निवृत्ती समयी मनात काम, विकार, पैसा इत्यादींचा विचार येऊ देऊ नका. हे मन तर चंचल वानरासारखे आहे. मन एकटे आणि रिकामटेकडे असले की उड्या मारायला ते प्रारंभ करते. त्याला नेहमी सत्कर्म, शुभचिंतनात गुंतवून ठेवा. त्याला काही काम नसेल तर ते वाईट विचारांच्या आहारी जाईल. म्हणून सतत भगवंताचे स्मरण आणि सत्कार्य करीत राहा. डोळे, नाक, कान, जीभ, मन या सर्वांना भक्तीत गुंतवा. एका ब्राह्मणाची पत्नी वारली तेव्हा तो बिचारा फार दुःखी झाला. घरात फक्त लहान मुले होती. त्यांच्याकडे पाहणारे कोणी नव्हते. त्याने हार मानून आपली करुण कहाणी आपल्या मित्राला सांगितली. मित्राने त्याला भूताचा मंत्र देऊन भूत प्रसन्न करून घेण्यास सांगितले. ब्राह्मणाने मंत्र जप करून भूताला प्रसन्न करून घेतले. भूत प्रसन्न होऊन म्हणाले, महाराज, मी तुमची सेवा कामे करीन, पण रिकामा मात्र कधी बसू शकणार नाही. मला जर तुम्ही काही काम दिले नाही तर मी तुम्हाला खाऊन टाकीन. भूत तर काही मिनिटातच सर्व कामे करून टाकी. ब्राह्मणाला चिंता पडली की जर हा बेकार राहिला तर मला खाऊन टाकील. त्याने मित्राला ही गोष्ट सांगितली. मित्र म्हणाला, तुझ्या अंगणात एक मोठा मजबूत खांब रोवून ठेव आणि भूताला सांग की तुझी नेमलेली कामे आटोपल्यावर या खांबावर चढत जा व उतरत जा. ब्राह्मणाने तसे केले. भूताच्या लक्षात आले की हा ब्राह्मण माझाही गुरु आहे. तो शांत झाला. मनही त्या भूतासारखीच आहे. त्याला जर तुम्ही काम दिले नाही तर ते तुम्हाला खाऊन टाकील. जोपर्यंत झोप येत नाही तोपर्यंत अंथरुणाजवळ जाऊ नका. कामात गुंतलेले राहा. ज्याला मनाची चंचलता कळली त्याला आत्मदर्शन झाले असे मानले तर त्यात काही गैर नाही. कारण एको देव मना साक्षी. गोपी दिवसभर घरची कामे करीत असत आणि रात्री एकत्र जमून कृष्ण लीलेचे चिंतन कीर्तन करीत असत. ध्यान एकट्याने करायचे असते, पण कीर्तन किंवा भजन मात्र घरातील सर्व लोकांनी मिळून करायचे असते. लोक रोज घर स्वच्छ ठेवतात, पण मनाच्या स्वच्छतेकडे मात्र लक्ष देत नाहीत. रात्री झोपण्यापूर्वी घरातील सर्वांनी एकत्र येऊन भजन कीर्तन केले तर किती चांगले होईल. घर पवित्र होईल. कथा कीर्तन म्हणजे भक्ती होय. कीर्तनाचे 3 प्रकार आहेत: नाम संकीर्तन, गुण कीर्तन आणि लीला संकीर्तन. घरात प्रतिदिन संकीर्तन व्हायला पाहिजे. दिवसा कृष्ण लीलेचे वर्णन व कीर्तन करून गोपी ब्रह्मसंबंध कायम ठेवीत असत. ब्रह्मसंबंध कायम टिकविण्यासाठी सतत प्रयत्न करावा लागतो. एक क्षण मात्रही जड वस्तूकडे ध्यान जाऊ नये. यानंतर अक्रूराच्या आगमनाचा प्रसंग येतो. एकदा नारदांनी कंसाजवळ जाऊन म्हटले, कंसा, तू फारच भोळा आहेस. या वसुदेवाने तुला उल्लू बनवले आहे. त्याने आपला 8वा पुत्र नंदाकडे ठेवून त्याच्या मुलीला येथे आणले होते. श्रीकृष्ण देवकीचा पुत्र आहे व बलराम रोहिणीचा. त्या दोघांनी मिळून तुझ्या अनेक सेवकांना मारले आहे.
कंसाने हे सर्व ऐकले व त्याची तळपायाची आग मस्तकात गेली आणि तो अगोदर वसुदेवाला ठार मारण्यास तयार झाला. जो वैरभाव वाढवतो तो वैष्णव नव्हे. नारदांना आग लावताही येते व विझवताही येते, पण आम्हाला फक्त आग लावणेच माहीत आहे. नारद कंसाला समजावू लागले, वसुदेवाला मारून तुझा कोणता लाभ होईल? तुझा काळ तर श्रीकृष्ण आहे. तू वसुदेवाला मारणार हे कृष्णाला समजले तर तो पसार होईल, म्हणून तू कृष्णाला मारण्याची योजना आख. आता कंस विचार करू लागला की आता कृष्णाला कसे मारावे. त्याने एका ब्राह्मणाला विचारले. ब्राह्मण राजाला म्हणाला, राजा, तू धनुष्य यज्ञ कर. यज्ञाने यजमानाचे आयुष्य वाढते आणि शत्रू मरून जातो. पण यज्ञाला आरंभ झाल्यापासून 5 दिवसात जर विघ्न आले तर यजमान मरतो. त्यावेळी कंसाचे काही मल्ल आले. ते म्हणाले, अरे ते पोर काय करील? आम्ही तर काळाचे काळ आहोत. कंसाने यज्ञाच्या निमित्ताने नंदाला पुत्रांसहित आमंत्रण दिले. मल्लांना सांगितले, तो इकडे येत असताना त्याचा निकाल लावा. तो माझा शत्रू आहे. विनाशकाले विपरीत बुद्धी. काळ जवळ आला तर पुण्यशाली पुण्य कार्यात गुंतून जातो व पापी क्रोधाविष्ट होतो. कंस विचार करीत होता, रामकृष्णांना आणण्याकरता कुणाला पाठवू? अरे, अक्रूराला पाठवावे, पण अक्रूर विश्वासघात करणार नाही. जो क्रूर आहे तो कृष्णाला कसे आणू शकेल? काम सुखाचे चिंतन करणारे मन क्रूर असते. मन अक्रूर बनून गेले तरच कृष्णाला आपल्यासोबत आणू शकता. जो क्रूर नाही तो अक्रूर. कंसाने अक्रूराला बोलावले व म्हटले, काका, तुम्हाला एक काम करायचे आहे. नारद म्हणतात की श्रीकृष्णच देवकीचा 8वा पुत्र असून तो मला मारणार आहे. मी त्या कृष्णाला मारू इच्छितो. तुम्ही नंदाला धनुष्य यज्ञाचे आमंत्रण देऊन कृष्ण व बलरामांना आपल्यासोबत घेऊन या. पण हो, मी त्यांना मारणार आहे या गोष्टीचा मात्र कुणाशी सुगावा लागू नये. बस एवढे माझे लहानसे काम करा. कंस साक्षात मृत्यूलाच आमंत्रण देत होता. माणसाने बोलावले तर मृत्यूसुद्धा अवश्य येतो. कंस मरण्यास अधीर झाला म्हणून काळाला बोलावित होता. अधिक जगण्याची वा लवकर मरण्याची इच्छा करू नका. कधी मरेन असा विचार कधीच करू नका. चांगले कसे जगता येईल याचाच विचार करा. व्यासांचे शिष्य दास यांची एक कथा आहे. व्यासांचा दास नावाचा एक शिष्य होता. तो गुरुची खूप सेवा करीत असे. त्याने एकदा गुरूंना विचारले, मी कधी मरेन? व्यासांनी त्याला विचारले, हे समजून तू काय करशील? जाऊ दे. पण तो शिष्य काही मानेना. शेवटी ते दोघेही गुरु शिष्य यमाच्या दरबारात गेले. यमराजाने मला माहीत नाही म्हणून म्हटले, माझा मंत्री मृत्यूदेव हे सांगू शकेल. चला त्याच्याजवळ जाऊ. तिघेही मृत्यूदेवाजवळ आले. मृत्यूदेव म्हणाला, हे तर प्रारब्धच सांगू शकेल. आता ते चौघे ब्रह्मदेवाजवळ आले. ब्रह्मदेव म्हणाले, दासाच्या प्रारब्धात लिहिले आहे की व्यास, यमराज, मृत्यूदेव यांना घेऊन जेव्हा दास माझ्याकडे येईल तेव्हा त्याचा मृत्यू होईल. व्यासजी, हा आपला शिष्य आहे. हा सहजासहजी मरू नये म्हणून मी असे लिहिले होते. आता तर काही उपाय नाही. बस आता तर त्याच्या मृत्यूला काही क्षणच उरले आहेत. मरण केव्हा येईल याचा विचार करणे व्यर्थ आहे. हे शरीर तर क्षणाक्षणाला मरत आहे. मरण्या जगण्याचा अधिक विचार करू नये. हे दोन्ही विचार बाधक आहेत. म्हणून एवढाच विचार करा की आपल्या हातून काही पाप न घडावे. परोपकार व पुण्यकर्माचं जीवन व्यतीत करावे. कंस म्हणाला, अक्रूरजी, उद्या तुम्ही गोकुळात जा आणि कृष्ण बलरामांना घेऊन या. ही गोष्ट गुप्त ठेवा. अक्रूर म्हणाले, तुझी आज्ञा आहे तर मी उद्याच जाईन. कंसाचा मृत्यू जवळ येत होता म्हणून त्याने श्रीकृष्णाला आमंत्रण पाठवले. अक्रूर राज्यसभेतून आनंदाने घरी गेला. त्याला रात्रभर झोप आली नाही. तो कृष्ण दर्शनासाठी अधीर झाला होता. अक्रूराने प्रातःकाळी लवकरच संध्यादी कर्मे आटोपली. कंसाचा सुवर्णरथ आला तेव्हा अक्रूर रथावर बसून गोकुळाच्या दिशेने निघाला. रस्त्याने चालताना अक्रूराच्या मनात श्रीकृष्णाचे चिंतन चालू होते. आज माझे भाग्य उदयाला आले म्हणून मला श्रीकृष्णाचे दर्शन होणार आहे. कृष्णा, मी अधम, पापी, अपात्र असा तुला शरण येत आहे. मला आपला समजून माझा जन्म सफल कर. अक्रूराप्रमाणे आपणही प्रवासात प्रभूचे चिंतन करीत राहिले पाहिजे. पावलोपावली कृष्णाचे स्मरण करा.
आजकाल तर लोक चालता चालता दुसऱ्या लोकांचे चेहरे, कपडे, मोटारी, दुकाने इत्यादी वस्तू पाहत जातात आणि त्यांचे चिंतन करीत जातात. असे केल्याने काय मिळणार? मन अधिकच बिघडत जाईल. मन बिघडायला काही वेळ लागत नसतो, पण सुधारायला मात्र फार काळ लागत असतो. म्हणून भगवंताचे स्मरण करीत चला, म्हणजे प्रत्येक पाऊली प्रदक्षिणेचे पुण्य फळ मिळेल. आक्रूर रस्त्यात प्रभूची विनवणी करीत होता, तुम्ही तसेच करा. जी व्यक्ती रस्त्याने चालताना भजन करीत नाही, ती डोळ्यांनी व मनाचे पापच करीत असते. पापी देवळातून चालता चालताही पाप करीत असतो व पुण्यवान झोपेत सुद्धा पुण्य करीत असतो. येणारे जाणारे लोक, त्यांचे नटवलेले गोरेगोमटे चेहरे, रंगीबेरंगी कपडे, त्यांचे भडक रंग, मोटारी, गाड्या, दुकाने इत्यादी तर नेहमीचीच आहेत. त्यांच्याकडे पाहू नका. जो भगवंताची कथा ऐकतो त्याचा भगवंताशी संबंध जोडला जातो. मार्गात आक्रूर भगवंताचे स्मरण करीत आपल्या भाग्योदयाचा विचार करू लागला. माझ्यासारख्या कामी माणसाला भगवंताचे दर्शन कसे होऊ शकेल? पण कृष्णाने मला आपला मानले, म्हणूनच कंसाने मला पाठविले आहे. असे वाटते की सायंकाळी गोशाळेत कृष्णाचे दर्शन होईल. तेथे तो गोपाळांसकट असेल. मी प्रथम बलरामांना वंदन करीन व नंतर श्रीकृष्णाला, म्हणजे कृष्णा, हजारो वर्षापासून विभक्त झालेला माझा जीव आज तुझ्याशी भेटत आहे. हे नाथ, या जीवाला आपलासा करून घ्या. एकदा या अधमावर कृपा करा. एकदा उच्चारा की तू माझा आहे. माझ्या भगवंताची दृष्टी तर प्रेमाने ओथंबलेली आहे. त्यांचे स्नेहपूर्ण नेत्र मला पावन करतील. जेव्हा मी वंदन करीन तेव्हा ते माझ्याकडे कृपादृष्टीने पाहतील. माझ्याकडे पाहून ते माझ्या मस्तकावर वरदहस्त ठेवतील. आक्रूर तर कल्पना रंगात इतका रंगला होता की जणू आपण गोकुळात पोचलो व भगवान आपल्या डोक्यावरून हात फिरवित आहेत असे त्याला वाटले व त्याने आपला हात आपल्याच मस्तकावर ठेवला. प्रभू चिंतनात अशी एकाग्रता असेल तरच प्रभू प्रसन्न होतील. पवित्र विचार केल्याने जीवन सफल होत असते. माझ्याजवळ आता एवढे धन आहे, आणखी त्यात भर पडली तर मी मोटार घेईन. 2 वर्ष असाच धंदा चालला तर मोटारही येईल. अशा प्रकारचे सुख उपभोगाचे विचार करणाऱ्याची आत्मशक्ती नष्ट होत असते. पवित्र विचारच जीवन सुधारित असतात. सर्वच गोष्टी काही आपल्या मनासारख्या होत नसतात, काही देवाच्याही मनासारख्या होत असतात. पवित्र विचारांनी व देवावर प्रेम करीत गेल्याने हृदय शुद्ध होत असते. आत्म्यात जी शक्ती आहे ती परमात्म्याची आहे. आत्मा व परमात्मा एकच होत. पवित्र विचारांनी हृदय पवित्र व शुद्ध होत असते. म्हणूनच म्हटले गेले आहे, तन्मे मनाहा शिवसंकल्प मस्तू. मनाने नेहमी शुभ संकल्प करीत राहावे. कुणाचेही वाईट चिंतू नका, सर्वांचे मंगल चिंता. भगवंताने आक्रूराचे सर्वच शुभ संकल्प पूर्ण केले होते. भगवान शुभ विचार व संकल्प पूर्ण करीत असतो. वेदांत संकल्पांचा निषेध करतो, पण संकल्प रहित होणे फार कठीण आहे. म्हणून वैष्णवाचार्य भगवंताप्रित्यर्थ संकल्प करण्यास सांगतात. आक्रूराला वाटले की कृष्ण त्याला नाव घेऊन हाक मारतीलच. असे नाही. मी तर पापी आहे, अधम आहे, पण वयोवृद्ध आहे. वसुदेवाचा चुलत भाऊ आणि मित्र पण आहे. म्हणून कृष्ण कदाचित काका म्हणून हाक मारील. जर त्याने मला काका म्हणून हाक मारून उठण्यास बसण्यास सांगितले तर मी उठेन बसेनी. जर त्याने मला काका म्हणून संबोधले तर माझा जन्म सफल होईल. भगवंत ज्याचा आदर करणार नाही त्याचा जन्म व्यर्थ होय. सर्व जीवांना मानाची अपेक्षा असते. जगाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. कोणी स्तुती करेल तर आपल्यासारखे आपल्याला बरे वाटेल, कुणी निंदा करेल तर आपल्याला वाईट वाटेल. म्हणून जग काय म्हणेल याची चिंता न करता देव काय म्हणेल याची चिंता करा. जग काय म्हणेल याची चिंता न करता देव काय म्हणेल याची चिंता करा. भगवंताला आमचेपासून सद्भावाची अपेक्षा आहे. भगवंताला वाटते की या जीवाने 15 दिवस कथा ऐकली आहे, म्हणून काही ना काहीतरी मनाची सुधारणा झाली पाहिजे. ईश्वराशी कोणत्या ना कोणत्या प्रकारे नाते जोडावेच लागते. गोस्वामी तुळशीदासी स्वतःला रामाचा सेवक मानित असत. ब्रह्म तू है, जीव है, तू ठाकुर है चेरो. तात मात गुरु सखा तू, सब विधि हितू मेरो. तो ही मोही नाते अनेक, मानिये जो भावय.
जो तो तुलसी कृपालू चरण शरण पावे. वृंदावनात राहणाऱ्या एका निपुत्रिक महात्म्याने विचार केला, तो आपण उद्या पाहू. पुंडली कवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास भगवान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय.